हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुरीने कापता येईल इतकं घट्ट आणि मऊसूद असं दही बनवलं आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू. इथे एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा लिटर इथे मी दूध घेतलं आहे. मी इथे अर्धा लिटरचं दही लावणार आहे. तुम्ही 1 लिटरसुद्धा लावू शकता. त्यानंतर गॅस ऑन करायचा आहे आणि छान दूध गरम करून घ्यायचं आहे. दूध गरम झाल्यानंतर त्यावरची जी साय येते ना, त्या सायला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करत जायचं आहे. या पद्धतीने जोपर्यंत दूध थोडंसं आपण घेतलेल्या दुधापेक्षा थोडं कमी होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे सतत चमच्याने साय दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. 10 मिनटं शक्यतो हे दूध आटून घ्यायचं आहे. छान आटलं जाताना फुल फॅट क्रीमचं दूध वापरायचं आहे. म्हशीचं घेऊ शकता किंवा गाईचं घ्यायचं नाही, शक्यतो म्हशीचंच घ्या. म्हशीच्या दुधाचं जे दही असतं ना, ते खूप छान लागलं जाते. त्यामुळे शक्यतो फुल फॅट पण म्हशीचं दूध घ्या. छान या पद्धतीने मी करून घेत आहे. बघू शकता तुम्ही. या पद्धतीने मी सतत ढवळत राहत आहे आणि फास्ट गॅसवर हे मी करून घेतलं आहे. दूध छान बघू शकता इथे थोडंसं आटलेलं आहे आणि आपण जितकं दूध घेतो ना, त्यापेक्षा फक्त 25% आपल्याला हे दूध आटून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आटलेलं आहे आणि हे बाजूला ठेवणार आहोत. दूध बाजूला ठेवलं आहे आणि ते थोडं कोमट करून घ्यायचं दुधाला आणि आपण विरजण लावणार आहोत. त्यासाठी एक प्लेट घ्यायची किंवा वाटी घ्यायची. 1 चम्मच फ्रेश दही घ्यायचं आहे. विरजण लावताना दही आंबट असता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. फ्रेश दही घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 चम्मच दूध टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे छान व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. 1.5 चम्मच इथे दूध वापरलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आपलं विरजण तयार झालं आहे. बघू शकता अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये तुम्हाला दही लावायचं आहे ते भांडं घ्यायचं आहे. तुम्ही मातीचं भांडंसुद्धा वापरू शकता. 1 चम्मच विरजण घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सर्व बाजूला खालच्या तळ्याला सर्व बाजूला व्यवस्थित असं विरजण लावून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच करून घ्यायचं. जे भांडं घेतलं आहे त्या तळाशी आणि आजूबाजूला सर्व इकडे विरजण लावून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने लावलेलं आहे. त्यानंतर दूध चेक करायचं आहे आपल्याला. विरजण लावून घेतलं आहे आणि दूध चेक करायचं आहे. व्यवस्थित जे दुधावरची साय असेल ना, ती चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण दूध किती कोमट आहे चेक करणार आहोत. एक आपलं बोट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. बोटाला चटका बसणार नाही आणि इतकं कोमट आपल्याला हे दूध करून घ्यायचं आहे. 1 मिनिट आपण बोट दुधामध्ये ठेवू शकतो. इथपर्यंत आपलं दूध कोमट असलं पाहिजे. संपूर्ण दूध विरजण घातलेल्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि राहिलेलं अर्धा चम्मच हे विरजण आहे ते या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने दुधामध्ये हे विरजण संपूर्ण ढवळून घ्यायचं आहे. एखाद्या मिनिट आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे गरम जागी ठेवून घ्यायचं आहे. आता उन्हाळा चालूच आहे तर विरजण हे पटकन लागतं. जर हिवाळ्याचे दिवस असेल ना तर वेळ लागतो. छान झाकून ठेवायचं आहे. अजिबात याला हात नाही लावायचा. एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि 5 ते 7 तासानं चेक करायचं आहे. बघू शकता तुम्ही बघू शकता 5 ते 6 तास झाले आहे. बघू शकता उन्हाळा असल्यामुळे लवकर हे दही लागलं आहे आणि अगदी घट्ट लागलं आहे. भांडं थोडंसं उलटं जरी केलं ना हे सांडत नाही, अजिबात सांडत नाही. आणि बघू शकता तुम्ही छान हे दही आपलं लागलं आहे. घट्टसर असं दही तयार झालं आहे. सुरीने कापता येईल, चाकूच्या साहाय्याने कापता येईल असं इतकं घट्ट हे आपलं दही लागलेलं आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही दही लावणार ना तर अगदी घट्ट आणि मऊसूद आपलं दही तयार होते. नक्की या पद्धत आणि ही ट्रिक फॉलो करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. या पद्धतीने जर तुम्ही दही लावणार ना अगदी घट्ट आणि खूप छान टेस्टी असं दही तयार होतं. बघा हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून बघणार आहोत. खूप छान असं दही लागलेलं आहे. जास्त आंबट वगैरे झालं नाही. जास्त आंबट होऊ नये म्हणून हे लागलेलं दही लगेचच फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे दही 2-4 दिवस वापरायचं असेल तर. छान बघू शकता इथे छान दही लागलेलं आहे. अगदी सुरीने कापता येईल असं दही लागले आहे आणि घट्टसं दही लागलं आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.